कॉमन नेम सिस्टीम. हेडिंग द्यायची आहे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स कॉमन नेम सिस्टीम. कुणाला प्रॉब्लेम असेल मध्ये तर विचारू शकता आवाजाचा, किंवा जर बोर्डवरच दिसत नसेल काही तर तेव्हा सुद्धा विचारू शकता मध्ये. त्यावेळेस तुम्ही अनम्यूट करू शकता तुमच्या माहिती. ओके. तर आतापर्यंत आपण जेवढे पण रेकॉर्डेड लेक्चर पाहिले होते तर त्या रेकॉर्डेड लेक्चर मध्ये आपण IUPAC नेमिंग सिस्टीम पाहिली होती. तर IUPAC नेमिंग सिस्टीमचे काही सर्टन रूल्स असतात. त्या रूल्स नुसार आपण काय करत असतो तर त्यांना नेमिंग करत असतो. तर तो जर चार्ट तुम्ही एक केला IUPAC नेमिंगचा एक जर चार्ट केला तर तुम्ही इझिली कोणत्याही स्ट्रक्चरला नेमिंग करू शकता. पण मी तुम्हाला लास्ट लेक्चरलाच लास्ट आपलं जे रेकॉर्डेड लेक्चर होतं त्यातून मी सांगितलं होतं की कॉमन नेम सिस्टीम ही अवघड आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की HCOOH याला जर आपण नॉर्मल भाषेत सांगायचं IUPAC नेम द्यायचं ठरलं तर हा मिथेनॉइक ऍसिड आहे. मिथेनॉइक ऍसिड. पण याला मिथेनॉइक ऍसिड कोणीच त्या नावाने ओळखत नाही. मिथेनॉइक ऍसिड असं त्याला कोणीच म्हणजे त्याला आपण म्हणत नाही. त्याला आपण फॉर्मिक ऍसिड असं म्हणतो. फॉर्मिक ऍसिड कारण जुन्या काळापासून त्याला फॉर्मिक ऍसिडच म्हटलं होतं, कारण सगळ्यात अगोदर फॉर्मिका म्हणजे मुंगीमध्ये याचा शोध लागला होता, म्हणून याला आपण फॉर्मिक ऍसिड असं जुन्या काळापासून म्हणतो. आणि जे जास्त प्रचलित आहे, जे खूप जुन्या काळापासून यूज केलं जातं, त्यालाच IUPAC ने सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे. मग IUPAC हे जे नाव आहे ते पाठीमागं पडतं, याला कोणी महत्व देत नाही. तर असाच काहीसा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेमच आहे, कारण IUPAC नेमिंगची जर फक्त रूलच सगळीकडे वापरले गेले असते तर ही जी केमिस्ट्री ती एकदम सोपी झाली असते. पण ते रूल सगळीकडे वापरले जात नाही. बऱ्याच जागेवर कॉमन नेम्स वापरले जातात आणि कॉमन नेम साठी काही रूल नाही. जसं आता फॉर्मिका आहे तर ते मुंगीपासून निघालं म्हणून त्याचं नाव फॉर्मिका पडलं, त्याला काही असं आपण IUPAC सारखे रूल नाही. म्हणून कॉमन नेम हे आपल्याला पाठच करावं लागतात, लर्न करावं लागतात, त्याच्यासाठी दुसरा काही पर्याय नाही. म्हणून हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये जे महत्वाचे असे कंपाऊंड्स आहेत त्यांचे आपण काही कॉमन नेम पाहणार आहे. त्या कंपाऊंडचे IUPAC नेमिंग करण्याचे पण तुम्ही म्हणजे प्रयत्न करा सायमल्टेनियसली. तुम्ही त्याचं IUPAC नेमिंग करून देऊन पहा. तर आपण सहसा काय पाहणार कॉमन नेम सिस्टीम ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर 3 मेंबर मध्ये कॉमन नेम नाहीये. 3 मेंबर जे कंपाऊंड असते 3 आणि 4 मेंबर याच्यामध्ये कॉमन नेम यूज होत नाही. तर त्याच्यामध्ये आपण IUPAC नेमिंगच यूज करतो. कोणत्या कोणत्या मध्ये 3 and 4 मेंबर्ड मध्ये. जनरली याच्यामध्ये कॉमन नेम्स नाही. कशाबद्दल बोलतोय आपण सध्या? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड बद्दल. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड कॉमन नेम सिस्टीम याच्यामध्ये 3 आणि 4 मेंबर्ड मध्ये जनरली आपण कॉमन नेम्स यूज करत नाही. ओके. तर मग आपली पुढची कॉमन नेम सिस्टीम मध्ये पुढची जी हेडिंग राहणार ती राहणार 5 मेंबर्ड कंपाऊंड्स. आपण अगोदर पाहू 5 मेंबर्ड कंपाऊंड. समजतंय सर्वांना काय म्हणतोय मी? ऐकू येतंय? येस सर. ओके. तर पुढची हेडिंग द्यायची तुम्हाला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मध्ये कॉमन नेम सिस्टीम मध्ये 5 मेंबर कंपाऊंड. ओके. तर 2 कॉलम करू शकता तुम्ही किंवा डायरेक्टली स्ट्रक्चर आणि कॉमन नेम पुढं. स्ट्रक्चर कॉमन नेम. आणि जर तुम्हाला ऍडिशनल पाहिजे असेल तर तुम्ही ऍडिशनल समोर IUPAC स्वतः रूल नुसार लिहू शकता. तुम्हाला सगळे रूल माहित आहेत आता. तुम्ही IUPAC नेम मी लिहिणार नाहीये. तुम्हाला जर ऍडिशनल वाटत असेल तर तुम्ही ऍडिशनल IUPAC नेम पुढे लिहू शकता.
मी फक्त स्ट्रक्चर देतोय आणि त्याचं कॉमन नेम समोर देणार. सगळ्यात पहिल्यांदा हा कंपाऊंड, ज्यावेळेस मी कंपाऊंड ड्रॉ केला त्याच्यानंतर तुम्ही IUPAC नेम देण्याचा प्रयत्न करा, तुमच्याकडे रूल आहे. ओके, तर हे स्ट्रक्चर आहे, याला IUPAC नेम जर तुम्ही दिलं तर 5 मेंबर कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन, OLE येणार, नायट्रोजन साठी ऍझा येणार, नायट्रोजन कंटेनिंग अनसॅच्युरेटेड रिंग साठी सफिक्स पाहून जर तुम्ही काय असेल तर, आणि त्याला तुम्ही नेमिंग करू शकता. तर याला इतकं सिंपल जर असतं तर काही प्रॉब्लेम नाही, पण केमिस्ट्री किंवा हायड्रोसायक्लिक केमिस्ट्री जास्त हार्ड का बरं आहे, कारण कॉमन नेम याचा यूज केला जातो, याचा IUPAC नेम जास्त कोणी यूज करत नाही. याचं नाव काय आहे कॉमन नेम मध्ये, याचं नाव आहे पायरोल. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं, याच्यासाठी तुम्हाला काही, याच्यावरून तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवू शकता की मी सांगितलं तुम्हाला नायट्रोजन साठी ऍझा किंवा पायरा यूज केला जातो. नायट्रोजन सगळ्यात सुरुवातीला मी सांगितलं होतं की नायट्रोजन साठी जो प्रीफिक्स आहे नायट्रोजन साठी, तर तो आहे ऍझा किंवा मी त्याला पायरा पण सांगितलं होतं. तर ऍझा जनरली IUPAC नेमिंग मध्ये यूज केलं जातं आणि पायरा कॉमन नेम मध्ये. तर पायरावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की हा याच्यामध्ये नायट्रोजन आहे, आणि OLE वरून लक्षात ठेवू शकता की हा 5 मेंबर आहे. याच्यामध्ये सुद्धा OLE वरून लक्षात ठेवू शकता की 5 मेंबर आहे. पण सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे हे कॉमन नेम वरून समजत नाही. म्हणजे काही कॉमन नेम देताना काही रूल, त्याचा काही रूलचा विचार केला गेलेला नाहीये. डायरेक्टली त्याचं जुन्या काळापासून जे नाव असेल तेच नाव त्याच्या ओरिजिन पासून असेल किंवा कोणत्या दुसऱ्या भाषेमध्ये काही असेल आपल्याला माहित नाही, पण त्याचं जे ओरिजिनल नेम आहे तेच नाव पुढे आपण गृहीत धरतो. ओके, तर हे जे स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरचं कॉमन नेम आहे पायरोल, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. IUPAC नेम तुम्ही काढू शकता, तुम्ही मला काढून नंतर पाठवा वाटल्यास मी चेक करेल. नंतर दुसरं स्ट्रक्चर याच्यामध्ये, हे सध्या आपण 5 मेंबर पाहतोय, ही पूर्ण लिस्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची. मी इथेच कट करतोय, तुम्ही दुसरं स्ट्रक्चर काढा. इथं ऑक्सिजन, नायट्रोजनच्या ऐवजी जर ऑक्सिजन असेल, ओके, तर याचं नाव आहे, मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला, त्याचं नाव आहे फ्युरान. त्याचं नाव आहे फ्युरान. तर याच्यात तर काही रूलच नाही. पहिले जे स्ट्रक्चर होतं त्यात तरी पायरा म्हणजे नायट्रोजन, OLE म्हणजे 5 मेंबर, एवढं तुम्ही सांगू शकत होते. पण याच्यात फ्युरानवरून तुम्ही काही सांगू शकत नाही की काय स्ट्रक्चर असेल. मग तुम्हाला ते पाठच करावं लागणार की ऑक्सिजन रिंग अनसॅच्युरेटेड, पूर्ण अनसॅच्युरेटेड आहे, तर मग याचं नाव काय आहे, फ्युरान. ओके, नेक्स्ट त्याचा IUPAC नेम तुम्ही समोर लिहू शकता, काय ऑक्झोल वगैरे जे येईल त्याचं. नंतर सल्फर, तिसरं स्ट्रक्चर आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा स्ट्रक्चर काढा, मी तिथेच फक्त मॉडीफाय करतो. तर तिसरं स्ट्रक्चर आपलं 5 मेंबर रिंग मध्ये, जर या 5 मेंबर रिंग मध्ये सल्फर असेल तर कॉमन नेम सिस्टीम काय राहील, तर त्याचं कॉमन नेम सिस्टीम राहील थायोफिन. त्याचं कॉमन नेम सिस्टीम राहील थायोफिन. ओके, थायावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की थायावरून याच्यात सल्फर आहे, एवढं याच्यावरून तुम्हाला थोडी हिंट भेटू शकते. थायोफिन त्याच्यामध्ये सल्फर प्रेझेंट आहे. ओके, आता हे झालं 5 मेंबर कंपाऊंड विथ 1 हेट्रो आयटम. ओके, वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये पहिली कॅटेगरी याच्यात करू शकता. पहिली कॅटेगरी काय, विथ 1 हेट्रो आयटम, एकच हेट्रो आयटम असेल तर, विथ 1 हेट्रो आयटम. आणि याच्यामध्ये आपण काय पाहिले, 3 स्ट्रक्चर पाहिले, हे फक्त कॉमन नेम मध्ये पाहतोय आपण. ओके, तर 5 मेंबर कंपाऊंड विथ 1 हेट्रो आयटम्स, त्याच्यामध्ये 3 आपण आतापर्यंत पाहिलेले. कोणते कोणते ते, नायट्रोजन असेल 5 मेंबर रिंग मध्ये पूर्ण अनसॅच्युरेटेड असेल तर पायरोल नाव आहे त्याचं. जर ऑक्सिजन असेल तर काय नाव आहे, ऑक्सिजन असेल तर काय नाव आहे, फ्युरान. फ्युरान. ओके,
सल्फर असेल तर ओके. नेक्स्ट विथ टू हेट्रो ॲटम. पुढची हेडिंग द्यायची 5 मेंबर कंपाऊंड विथ और कंटेनिंग 2 हेट्रो ॲटम. आता याचे रूल आपण IUPAC मध्ये ऑलरेडी पाहिलेले. याच्यामध्ये आपल्याला कॉमन नेम नुसार तिचे नाव आपल्याला पाहायला भेटते. ओके. तर विथ 2 हेट्रो ॲटम ओके असं स्ट्रक्चर आहे. त्याला आपण नंबरिंग करू शकतो 1 2 3 4 5. त्याला तुम्ही IUPAC नुसार नेमिंग करू शकता. आता तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे त्याला नेमिंग करायचे हे आपण सर्व पाहिलेले IUPAC मध्ये. पण कॉमन नेम मध्ये इतकं मोठं नाव नाही. समजा आपण याला IUPAC नेमिंग केली तर काय येईल कोणी सांगू शकतो का? सांगतो कोणी याचं नाव काय राहील? क्लिअर नाही दिसत आहे. स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. मला तर व्यवस्थित दिसते इथं. प्रॉब्लेम तर नाही आहे. सर क्लिअर दिसत नाहीये. आवाज पण थोडा मोठा निघा. आता सर क्लिअर. दिसतंय का? स्ट्रक्चर दिसतंय का? हो सर. काय काय त्याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये? किती हेट्रो ॲटम आहे स्ट्रक्चर मध्ये समजता? कोणत्या पोझिशनला आहे? 1 and 3. 1 आणि 3 पोझिशनला कोणता हेट्रो ॲटम आहे? नायट्रोजन 1 लाच आहे. ओके. 1 आणि 3 पोझिशनला आपल्याकडे काय यायचं? नायट्रोजन आहे. काय येईल IUPAC नेम? Ethylene 1H ethylene 1,3 dinitro नायट्रो ग्रुप आहे. 1H diethylene. वन 3 डायझोलिडिन होईल ना? Yes sir. एवढंच येईल का फक्त 1 3 डायझोलिडिन? 1 and फर्स्ट पोझिशनला हायड्रोजन ऍड झालाय. 1H 1 3 डायझोलिडिन. बरोबर का? yes sir. सोपं वाटतं आपल्याला, पण काही पण म्हणता मध्ये डाय नायट्रो वगैरे आपल्याला माहिती आहे. नायट्रोजन साठी ऍझा वापरतो आपण. डाय जर 2 थाया असेल तर डाय थाया. तसा 2 सल्फर नसतातच, पण जर असेल डाय थाया. ऍझा आणि थाया असेल तर सल्फर आणि नायट्रोजन मध्ये कोण अगोदर येतो? सल्फर. सल्फरला पहिला प्रिफरन्स आहे. SN म्हणले ते थाया बरोबर. थाया आणि ऍझा. नंतर कोण आहे? ऍझा म्हणजे ऍझा. बरोबर. हो सर. चला, कुणाला काही प्रॉब्लेम आहे स्क्रीनचा वगैरे आवाजाचा? नो सर.
Next. तर आता याचं IUPAC नेमकं तुम्ही देऊ शकता असं मी गृहीत धरतो. नंतर एवढं मोठं IUPAC नेमच्या ऐवजी डायरेक्टली IUPAC नेमचं कॉमन नेम जे आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. याचं नाव काय आहे? सॉरी, पायराझोल नाही, इमिडाझोल. काय? इमिडाझोल. IMIDAZOLE. इमिडाझोल हे कॉमन नेम सिस्टीम पूर्ण IUPAC नेम मध्ये करत नाही. असेल तर याचं नाव आहे इमिडाझोल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यासाठी आता काही ट्रिक नाही आहे, याच्यासाठी आपण काही रूल्स नाही तुम्हाला ते पाठच करा. तर हे इमिडाझोल. नंतर पुढचं जे स्ट्रक्चर आहे आपल्याकडं, एक नायट्रोजन दुसऱ्या पोझिशनला जर असेल, याच्यातच मॉडिफिकेशन करतोय, तुम्ही दुसरं वेगळं स्ट्रक्चर काढा. सेम स्ट्रक्चर आहे, फक्त नायट्रोजनची पोझिशन चेंज झाली. तिसऱ्या पोझिशनचा नायट्रोजन दुसऱ्या पोझिशनला आला, बाकी काहीच चेंज झालेलं नाही. तिसऱ्या पोझिशनला कार्बन आहे. ओके, तर याचं तुम्ही IUPAC नेमिंग देऊ शकता. पण याचं कॉमन नेम आता पायराझोल. कॉमन नेम आहे पायराझोल. नंतर तिसरं स्ट्रक्चर, सेम स्ट्रक्चर आहे, फक्त त्या नायट्रोजनच्या ऐवजी इथे ऑक्सिजन आहे. ओके, तर याच्यामध्ये याचा IUPAC नेम आहे IUPAC नाही, सॉरी, कॉमन नेम आहे आयसोक्सॅझोल. याचं कॉमन नेम. IUPAC नेम पाहिजे आपण, IUPAC तुम्ही देऊ शकता. नंबरिंग ऑक्सिजन पासूनच स्टार्ट होणार. आयसोऑक्सॅझोल. दुसऱ्या पोझिशनला नायट्रोजन आहे, त्याचं नाव आयसोऑक्सॅझोल. ओके, पुन्हा चौथं स्ट्रक्चर, याच्यामध्ये नायट्रोजनची पोझिशन चेंज होणार. फास्ट स्ट्रक्चर काढत राहा आणि तिसऱ्या पोझिशनला नायट्रोजन. डबल बॉन्ड जसे तसे ठेवायचे, इकडून एक डबल बॉन्ड, इकडून एक डबल बॉन्ड. पूर्ण रिंग अनसॅच्युरेटेड आहे. कार्बन अनसॅच्युरेटेड, नायट्रोजन अनसॅच्युरेटेड, कार्बन अनसॅच्युरेटेड, कार्बन अनसॅच्युरेटेड. ऑक्सिजन आणि सल्फरला आपण गृहीत धरत नाही, त्याला आपण अनसॅच्युरेटेडच मानतो. ओके, कारण तो डबल बॉन्ड बनवत नाही, रिंग स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड बनवत नाही स्वतः. ओके, तर हे स्ट्रक्चर आहे. जर तिसऱ्या पोझिशनला नायट्रोजन असेल, ऑक्सिजन पहिल्या पोझिशनला असेल, तर याचं नाव नुसतं ऑक्सॅझोल. फक्त याला आपण म्हणतो ऑक्सॅझोल. ओके, नेक्स्ट, इथं जर सल्फर असेल तर पुढचं स्ट्रक्चर ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर द्यायचं. याचं नाव आहे थायाझोल. याचं नाव आहे थायाझोल. ओके, आणि नेक्स्ट याच्यामधलं स्ट्रक्चर, हा नायट्रोजन, पुन्हा आपण नायट्रोजनची पोझिशन चेंज करतोय आपण 2 आणि 3 मध्ये, काहीच करत नाही दुसरं. नायट्रोजन आता ह्या पोझिशनला, इथं डबल बॉन्ड, जसं तसा कार्बन वापस आला. ओके, आता दुसऱ्या पोझिशनला नायट्रोजन आला. नंबरिंग तुम्ही कंटिन्यू देत राहा. नंबरिंग सल्फर ऑक्सिजन पासून स्टार्ट होणार. ओके, तर याचं नाव आहे आपल्याकडं आयसोथायाझोल. याच्या अगोदर फक्त आयसो लावायचं. आयसोथायाझोल. ओके, ISOTHIAZOLE, आयसोथायाझोल.
ओके, इथपर्यंत आले सर्वजण? लिहून घेतलं? हो सर. येस सर. ओके, किती झाले स्ट्रक्चर टोटल मला सांगा तुमच्याकडे? ओके, टोटल 9 झाले. त्यातले 1 हेट्रो ॲटम मध्ये 3 होते आणि 2 हेट्रो ॲटम मध्ये किती झाले आपल्याकडे? 6 झाले. ओके, नेक्स्ट तीच कंटिन्यू करायची आपल्याला 2 हेट्रो ॲटम ची लिस्ट. आता मी स्ट्रक्चर काढतो, तुम्ही मला त्याचं नाव सांगा. काय नाव याचं? कॉमन नेम सांगायचं. सध्या आपण कॉमन नेम शिकतोय, याचं कॉमन नेम सांगा. इमेडाझोल. काय? पायराझोल. आलं का बरोबर? पायराझोल. हो सर. बरोबर आलं. आता पायराझोल मध्ये काय करायचं? हे स्ट्रक्चर आहे पायराझोल. त्या पायराझोल मध्ये आपल्याला नंबरिंग देऊन घ्या 1 2 3 4 5 आणि 2 हायड्रोजन ऍड करा. ह्या कार्बनवर एक हायड्रोजन ऍड होईल, त्या नायट्रोजनवर एक हायड्रोजन ऍड होईल. आता मला सांगा कोणत्या कोणत्या हायड्रोजन ऍड झाला? 1 and 2. 1 and 2. 1 पोझिशन इथं ऑलरेडी हायड्रोजन आहे. 2 and 3. 2 2 and 3. तर पायराझोलचं स्ट्रक्चर तर अगोदरच होतं. पायराझोल मध्ये आपण 2 हायड्रोजन ऍड केले. कोणत्या कोणत्या पोझिशनला? 2 and 3. 2 आणि 3. बरोबर. ज्यावेळेस हायड्रोजन ऍड होतो त्यावेळेस डबल बॉन्ड निघून जातो, लक्षात ठेवा. ट्रिपल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड होतो, डबल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड होऊन जातो. तर 2 हायड्रोजन आता ऍड झाले. कोणत्या कोणत्या पोझिशनला? 2 आणि 3. आपण काय म्हणूया? 2 3 डाय हायड्रो. काय म्हणू आपण याला? 2 3 डाय हायड्रो. आणि कॉमन नेम काय होतं त्याचं? पायराझोल. व्हेरी गुड. तर आता स्ट्रक्चरचं नाव काय मग? 2 3 डाय हायड्रो. स्ट्रक्चरचं नाव होतं कॉमन नेम पायराझोल. क्लिअर आहे? कळालं सर्वांना कशा प्रकारे आलंय नाव? 2 3 डाय हायड्रो पायराझोल. आता याच्यासाठी अजून एक रूल आहे. या स्ट्रक्चरला तुम्ही अजून एका रूलनी नेमिंग करू शकता. याच्या खाली लिहायचं ऑर. दोन्हीपैकी कोणतंही नाव द्या, काही प्रॉब्लेम नाही. मी दोन्ही रूल सांगतोय. मला तरी सोपा हा रूल वाटतो, पण तुम्हाला कोणता सोपा वाटतो त्याच्यानुसार तुम्ही नाव देऊ शकता. आता दुसरा रूल सांगतोय, लक्षात घ्या. हे स्ट्रक्चर आहे. ह्या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड किती आहे फक्त सध्या? 1. एक डबल बॉन्ड आहे. ओके, कोणत्या कोणत्या पोझिशन मध्ये डबल बॉन्ड? 4 and 5. ओके, तर जर इथं ब्रॅकेट मध्ये मी लिहितोय 1 डबल बॉन्ड जर असेल, ब्रॅकेट मध्ये तुम्ही पण लिहून घ्या, एक डबल बॉन्ड जर असेल तर सफिक्स यूज करायचा आहे तुम्हाला शेवटी. काय यूज करायचा? सफिक्स. सफिक्स काय असणार तुमचा? लीन असणार किंवा आयनी असणार. काय असणार? सफिक्स असणार तुमचा आयनी, एक डबल बॉन्ड. आणि आपण काय दाखवणार? फक्त डबल बॉन्डची पोझिशन दाखवणार. 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड आहे. आपला टाइम संपत आला वाटतं. जर तुम्ही बंद झालं तर पुन्हा जॉईन व्हा. ओके, तर 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड आहे. 4 पोझिशन दाखवणार आपण. 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड आहे. जो सगळ्यात अगोदरचा नंबर आहे तो एकच नंबर आपण इथे दाखवतो. ओके, 4 नंबर आपण दाखवून दिला. दुसरा रूल पाहतोय आपण नेमिंगचा. 4 नंबर दाखवून दिला. याचं कॉमन नेम काय आहे? पायराझोल. आणि आपल्याला सफिक्स काय लावायचंय? आयनी दाखवलं तर ही निघून जाणार. तर याचं नाव काय राहील? पायराझोल. ओके, ब्रॅकेट मधलं मी काढून टाकतो इथून, कन्फ्युजन
वाढायला नको. तर ऑर मधलं तुम्हाला नाव दिसते आता. याचं नाव तुम्ही एकतर लिहू शकता, दोन पद्धतीने लिहू शकता. 2,3-डायहायड्रोपायराझोल एवढंच लिहायचं, किंवा फक्त एक पोझिशन दाखवायची डबल बॉन्डची 4 आणि 5 मधली 4-पायराझोलिन. कळालं? हो सर. दोन्ही रूल तुम्हाला मी सांगितलेले आता. 2,3-डायहायड्रोलिया किंवा डायहायड्रो नसेल लिहायचं तर फक्त एक डबल बॉन्ड असेल तर आयनी, हे लक्षात ठेवा. जर पूर्ण 5 मेंबर रिंग मध्ये 5 मेंबर रिंग साठी हा रूल आहे, हे पण लक्षात ठेवा. 6 मेंबर 7 साठी नाही. 5 मेंबर रिंग साठीच कॉमन नेमचे हे सर्व रूल आहेत. एक डबल बॉन्ड असेल तर आयनी लावायचं आणि फक्त डबल बॉन्डची पोझिशन दाखवायची. झाली 4-पायराझोलिन. ओके. तर आता दुसरं मी स्ट्रक्चर काढतो, त्याला तुम्ही मला कॉमन नेम लिहून दाखवा. स्ट्रक्चर मी त्यातच मॉडिफाय करतोय. हे स्ट्रक्चर आहे. सांगा याचं नाव आता मला. दोन्ही रूलनी सांगा. पहिल्या रूलनी सांगा अगोदर याचं नाव काय होईल. 2 4, 5. व्हेरी गुड. 4-5. 4, 5 डायहायड्रोपायराझोल. व्हेरी गुड. याचं पहिल्या याची इथं पहा दिसते 4 आणि 5 पायराझोल. काय आहे? 4 आणि 5 पोझिशनला आपल्याकडे काय आहे, हायड्रोजन ऍड झालेला आहे. 4-5 डायहायड्रोपायराझोल एका रूलनी. दुसऱ्या रूलनी काय येईल, जर आपल्याला हा दुसरा रूल यूज 3 करायचा पायराझोल. असेल, 3 पायराझोल. 2 पायराझोल. 2 पायराझोल. 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे, जो मिनिमम नंबर आहे तो घ्यायचा. 2 पायराझोल. त्याचं काय नाव राहील? 2 2 पायराझोल. समजतंय का? Yes सर. ओके, व्हेरी गुड. नंतर आता याच्यामध्ये अजून एक रूल पाहू. अजून एक रूल नाही, अजून एक एक्झाम्पल पाहू. याला हायड्रोजन आला आणि 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड आहे. आता हायड्रोजन कुठे कुठे ऍड झालाय सांगा. 1 आणि 2. 1 ला पहिलेच होता. पायराझोल मध्ये ऑलरेडी 1 ला हायड्रोजन आहे. 1 चा हायड्रोजन कशाला पाहताय? 2 आणि 5. 2 आणि 5 ला काय ऍड झालाय? हायड्रोजन ऍड झाला. हायड्रोजन. नाव काय राहील? 2, 2,5 5 डायहायड्रोपायराझोल. 2,5 डायहायड्रो पायराझोल. और दुसऱ्या रूलनी काय राहील? 3 पायराझोल. 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड आहे. दुसऱ्या रूलने आपण मिनिमम नंबर दाखवतो 3 पायराझोलिन. तर आपण असं एक तर लिहू 2,5 डायहायड्रोपायराझोल किंवा आपण लिहू 3 पायराझोल. पायराझोलिन. व्हेरी गुड. तर आता अजून दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. हे झालं पायराझोलचं. पायराझोल मध्ये फॉर एक्झाम्पल सगळ्या जागेवर हायड्रोजन ऍड झाले, डबल बॉन्ड कुठेच नाहीये. ओके. तर याच्यासाठी 1, 2, 3, 4, 5 नंबरिंग दिली. तर आता सगळ्या जागेवर हायड्रोजन ऍड झाले, तर आपण इथं प्रत्येक हायड्रोजनचा नंबर दाखवत बसत नाही. असं आपण दाखवत नाही की 2, 3, 4, 5 टेट्रा हायड्रोपायराझोल असं आपण लिहित नाही. ओके. तर आपण काय लिहितो याच्यामध्ये, फक्त एक प्रिफिक्स यूज करतो, पर हायड्रो. आपल्याला माहिती आहे, एक प्रत्येकाला जर आपण सारखं वाटून दिलं तर आपण काय होतो, पर हेड आपण प्रत्येकाला वाटलं. प्रत्येकाला जर समजा आपण एक एक काही पण फळ वगैरे दिलं तर आपण काय म्हणतो, पर हेड एकेकाला एक एक फळ भेटलं. तसं आपण काय म्हणू शकतो याला, पर हेड म्हणजे प्रत्येकाला काय भेटला, एक एक हायड्रोजन भेटला. म्हणून याचं नाव काय राहील, पर हायड्रो पायराझोल. म्हणजे आता याच्या नावावरून तुम्ही सांगू शकता की पायराझोलच्या प्रत्येक ऍटमला एक एक हायड्रोजन भेटलेला आहे. इथं पण एक हायड्रोजन भेटला, इथे पण, इथे पण आणि इथे पण. नायट्रोजनला ऑलरेडी होता, पहिल्या पोझिशनला ऑलरेडी पायराझोल मध्ये हायड्रोजन आहे, त्याला काही चेंज झालेलं नाही.
दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला हायड्रोजन ऍड झाला, सगळे डबल बॉन्ड निघून गेले. तर पर हायड्रोचा अर्थ काय आहे की आपली जी रिंग आहे ती काय आहे, सॅच्युरेटेड आहे. पहा आता इथं सॅच्युरेटेड साठी वेगळा रूल आहे. आपल्या IUPAC नेमिंग मध्ये सॅच्युरेटेड साठी वेगळे रूल होते आणि सॅच्युरेटेड साठी वेगळा रूल. ओके, तर पहिल्या रूल नुसार हे आपण कॉमन नेमचा पहिला रूल पाहिला. आता जर हा दुसरा रूल पाहायचा म्हणलं ऑर, तर याच्यामध्ये आता पुन्हा कॉमन याच्यामध्ये लिहून घ्या ब्रॅकेट मध्ये, पेन नो डबल बॉन्ड प्रेझेंट. अगोदर तुम्ही काय लिहिलं होतं ब्रॅकेट मध्ये, पेन वन डबल बॉन्ड प्रेझेंट. जर एक डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर तुम्ही सफिक्स यूज करता INE. पेन when no double bond present, then use suffix idine. काय यूज करायचं सफिक्स, इडिन. IDINE हे सफिक्स तुम्हाला यूज करायचं. आता याच्यामध्ये काय आहे, कुठेच डबल बॉन्ड नाहीये, म्हणजे तुम्हाला आता डबल बॉन्डची पोझिशन पण दाखवायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट काय लिहायचं, पायऱ्याझोल याचं कॉमन नेम आहे, प्लस याच्यामध्ये काय ऍड करायचं तुम्हाला, सफिक्स इडिन. आता आय आणि ई सोबत राहणार नाही, ती निघून जाणार आणि याचं काय नाव राहील मापायचं, पायराझोलिडिन. ओके, याचं नाव राहील पायऱ्याझोलिडिन. ओके, तर हे लक्षात ठेवा. ह्या रूलनी तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. पहिल्या रूल नुसार जर तुम्हाला नेमिंग करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली हायड्रोजन कुठे ऍड झाला ती पोझिशन दाखवून द्यायची, 2,3 डायहायड्रो, ओके, किंवा 4,5 डायहायड्रो, 3,4 डायहायड्रो, जे असेल ते जिथं पण हायड्रोजन ऍड झाला ते तुम्ही दाखवू शकता. किंवा हायड्रोजन नसेल तर डायरेक्टली लिहायचं पर हायड्रो. कुठेच डबल बॉन्ड नसेल तर काय लिहायचं, डायरेक्टली पर हायड्रो, आणि ते जे कंपाऊंडचं नाव असेल ते समोर लिहून टाकायचं. दुसऱ्या रूलने लिहिणं थोडं अवघड आहे. त्यात तुम्हाला पाहावं लागतं की एक डबल बॉन्ड असेल तर INE लावायचं, डबल बॉन्ड एक पण नसेल तर इडिन लावायचं. ओके, तर थोडा हा जो रूल आहे मला हा थोडा डिफिकल्ट वाटतो, पहिला थोडा सोपा वाटतो. तुम्हाला जो पण सोपा वाटला त्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता एक्झाम मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. सध्या तुम्ही प्रॅक्टिस दोन्हीची पण करा, पण कन्फ्युज नका होऊ. असं नका लिहू की कधी पर हायड्रो पायराझोलिडिन असं मिक्स करू नका, किंवा मग याच्यामध्ये 3 पायराझोल एवढंच लिहू नका, असं कन्फ्युज नका होऊ. क्लिअर आहे इथपर्यंत? येस सर. ओके, कुणाला काही डाऊट आहे का? नो सर. No, sir. तर हे आपण आतापर्यंत काय काय पाहिले, पायराझोलचे व्हेरियस व्हर्जन पाहिले. म्हणजे पायराझोल मध्ये आपण काय केलं, वेगवेगळे मॉडिफिकेशन केले. आता दुसरा जो स्ट्रक्चर होता आपला, काय होता दुसरा स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये नायट्रोजन जर तिसऱ्या पोझिशनला असेल, काय याचं नाव सांगा, इमिडाझोल. कॉमन नेम इमिडाझोल. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन करायचे. सांगायचं नाव काय राहील आता, 2,3 डायहायड्रो. नाही 1 बरोबर आहे ना, 2,3. नाही 2,3. इमिडाझोल मध्ये 1 पोझिशनला ऑलरेडी हायड्रोजन आहे, विसरू नका. इमिडाझोल मध्ये मॉडिफिकेशन केले आपण. इमिडाझोल मध्ये 2,3 डायहायड्रो इमिडाझोल. इमिडाझोल